जातोय, तर एकंदर काय सूर आहे या आढावा बैठकीत? ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत। शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला आहे। ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची कामं शहरात आहेत। काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत। त्यांनी 15-15, 20-20% रक्कम घेऊन ते सबलेट केलेले आहेत आणि आपण बघता की उलटं पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईनमधलं यायला लागलेलं आहे। कुठल्याही प्रकारची लेव्हल नसलेलं अत्यंत घाणेरडं काम या ड्रेनेजचं काम झालेलं आहे। त्याच्यामध्ये शहराचं सगळीकडे बट्ट्याबोळ झालेलं आहे। पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट 18 ते 19 नाले गोदावरीमध्ये सोडल्या जातात। हे दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतं। दुसरं, नांदेडसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागा होत्या, या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमवला जातो। एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत त्याची बिलं भरायला पैसे नाहीत, अशी ओरड होत असताना कलामंदिर असेल, जे की कलामंदिर जिथं बालगंधर्वापासनं प्रके आत्रे, दमा मिराजदार, शंकर पाटील अशी मोठी अरुणदातींसारखी सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांची कला नांदेडकरांना दाखवली, आज ते खाजगी बिल्डराच्या घशात घातलं। तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते, 300-400 कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यात होणार आहे। महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं भाजी मार्केट आज तिथं शेकडो दुकानं निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पैसा कमवण्यात आलेला आहे। बिंदू माधव मंगल कार्यालय, सर्वसामान्य माणसाची लग्न होत होती, याचं खाजगीकरण करून ते देण्यात आलं आहे। एवढंच नाही तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेलं तरोडा नाका इथली मोकळी 3 एकर जागा ज्याच्यावर पहिलेच अतिक्रमण झालेलं आहे आणि मल्टीपर्पज जे की ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आहे, ही सुद्धा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CO यांचीसुद्धा बदली करण्यात आली आणि त्या जागा COंच्या सह्या घेऊन नंतर त्या महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळं नांदेड शहरामध्ये कुठल्याही सार्वजनिक हिताच्या जागा राहिलेल्या नाहीत। आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकून खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि त्या जागा परत घ्यायच्या, अशा पद्धतीचा खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे। याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांमध्ये राग आणि क्षोभ आहे। कोणी छोटी युती केली मला 4 द्या तुम्ही 2 द्या असं होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही, कोणी कुठल्या गटाचा नाही। जे कोणी निवडून येणारे आहेत त्याचं जे काही मेरिट असेल ते मेरिट तपासल्या जाईल आणि त्याच उमेदवारावर उमेदवारी दिली जाईल। सगळे हेमंत पाटलाचा जवळचा पाहुणा असो का त्याचा भाऊ असो का वडील असो, बिलकुल कोणाची गय केल्या जाणार नाही। त्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब सुद्धा अतिशय कडक आहेत। वरचे पक्ष निरीक्षक येणार आहेत, सर्व प्रकारचा आढावा ते घेणार आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या एक तिकीट आपल्याला देणार आहे। परंतु संघटनात्मक मागणी ही करणं अतिशय गरजेचं आहे। संघटनात्मक बांधणी दुर्दैवानं ग्राम पातळीवर काही ठिकाणी चांगली आहे, काही ठिकाणी कमकुवत आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आजची आढावा बैठक झाल्यानंतर येत्या 8 दिवसानंतर दुसरी आपली आढावा बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये निश्चित सगळे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांनी आठवडाभर काय काम केलं याचा तिथं आपल्याला जायजा घेतला जाईल। युवासेनाचे 6 जिल्हा प्रमुख इथं आहेत, ते इथं कमी मला मुंबईतच जास्त भेटतात, त्याच्यामुळे त्यांनाही विनंती आहे की आपण जरा कॉलेजमध्ये जा। कॉलेजचे नवीन पोरं इकडे तिकडच्या संघटनांमध्ये चालले, त्यांना आपल्या संघटनेमध्ये एवढा युवा सेना आहे, भारतीय विद्यार्थी सेना आहे, त्यांना आपल्या बरोबर घ्या ना। त्यांना सगळ्या नवीन पोरांना पद द्या। आमच्या महिला आघाडी आहे, महिला भगिनींना साधनाची कमतरता असते, संसार सांभाळायचा असतो, सगळा विषय असतो, त्यांना बिचाऱ्यांना गाडी द्या एखाद्या वेळेस, जीप एखादी एक चक्कर मारून येऊन येतात ते सगळ्याजण रणरणीने। अतिशय चांगल्या महिला आहेत, खांद्याला खांदा लावून लढणार आहेत
त्यांना सुद्धा ताकद देण्याची गरज आहे. या निमित्तानं दोन्ही पक्ष निरीक्षक आलेले आहेत, बोलण्यासारखं खूप काही आहे. परंतु विधानसभेच्या यशानं हुरळून जाण्यासारखी परिस्थिती नाही, याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि त्यासाठी येत्या 4 महिन्यामध्ये जर आपण उपाययोजना केल्या नाही, मागच्या वेळेस जशी एकच नगरसेवक होते तीच परिस्थिती परत जिल्ह्यावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण योग्य वेळी आलेले आहात. शिवसैनिकांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या आपण समजून घ्या. आमच्या कार्यपद्धतीबद्दल कोणाची नाराजी असेल तर आम्हाला तोंडावर येऊन सांगू शकता की भाऊ हे चुकायला लागलंय तुमचं, आम्हाला काही पटलं नाही. तेवढा एकदम आमची खुली किताब आहे सगळ्यांसाठी. तेव्हा इतर निवडणुका हे आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हान असणार आहे. हे आव्हान ताकदीनं आपल्याला पेलायचं आहे. म्हणून आपल्या सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा जोमानं ताकदीनं या जिल्ह्यावरचा जो काही भगवा आहे तो कायम फडकत ठेवूया, एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.